नमस्कार। आज मी बनवणार आहे उपवासाची झटपट बनवून तयार होणारी रेसिपी रताळ्याचा किस। रताळ्याचा किस बनवण्यासाठी मी इथे सर्वात आधी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यात 2 मोठे चमचे तेल घातले आहे। शेंगदाण्याचं तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे घालायचे। जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे। छान फुलले की त्यात रताळ्याचा किस घालायचा। मी इथे अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतले आहेत। रताळे अगदी वेळेवर किसून घ्यायचे आहेत, नाहीतर किस काळा पडतो। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि सारखं हलवत राहायचं आहे। मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। छान एकजीव झाला आहे। त्यानंतर ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं। चवीपुरती साखर घालायची आहे। रताळे आधीच थोडेसे गोडसर असतात, त्यामुळे अगदी थोडीशी साखर घालायची। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे। शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्यायचा। शेंगदाणे बारीक करताना त्यात 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मग जाडसर वाटून घ्यायचं आहे। त्यातच वरून 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सारखं हलवत राहायचं आहे। हे छान गरम झालं की याला झाकून ठेवायचं। ह्या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रताळ्याचा किस छान गरम झाला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। आता मी हे 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर झाकून ठेवणार आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि झाकून शिजवून घ्यायचं। मी हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलं आहे। आता मी हे चेक करून घेते। रताळ्याचा किस छान शिजला आहे। ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। रताळ्याचा किस चवीला खूप छान होतो आणि खूप झटपट तयार होतो। त्यातच वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालते। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि रताळ्याचा किस तयार आहे। रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।